प्रश्न पहिला, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर. नाथसागर हे धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न दुसरा, वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ई जीवनसत्वाच्या अभावामुळे. वांझपणा हा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ओ. ओ हा रक्तदाता सर्व योग्य रक्तदाता आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाबूळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाबूळ. प्रश्न सहावा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषयी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, कृत्रिम जनुक. प्रश्न सातवा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रशिया. भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून रशिया देशाचा विक्रम मोडला. प्रश्न आठवा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कार्याचे एकक आहे. जूल हे कार्याचे एकक आहेत. प्रश्न नववा, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मिथेन. बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मिथेनाचे असते. प्रश्न 10वा, चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एजी. एजी हे चांदीची संज्ञा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 11वा, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छायाचित्रण. प्रश्न 12वा, लोकायुक्त ही संस्था डॅश स्तरावर काम करते? लोकायुक्त ही संस्था डॅश स्तरावर काम करते? तर योग्य उत्तर आहे लोकायुक्त संस्था ही राज्य स्तरावर काम करते. ऑप्शन क्रमांक सी, राज्य स्तरावर. प्रश्न 13वा, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले आहे? भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 जानेवारी 1950 रोजी. 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न 14वा, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे ही औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नाशिक. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक येथे आहे. प्रश्न 15वा, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत यांना दिला जातो. ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत यांना दिला जातो हा मान.